नमस्कार. स्वराज्य माझाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. संपादक प्रथमेश बनसोडे. आजच्या या महत्वपूर्ण मुलाखतीमध्ये हरिभक्त परायणकार बापूसाहेब मोरे देहूकर हे आलेले आहेत. ह्यांचं नाव मी सांगितलं तुम्हाला, परंतु यांचा जर इतिहास बघितला तर तो खूप दांडगा आहे, वारसा खूप मोठा आहे. ते आहेत संत तुकाराम महाराज, अर्थात जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे 10वे वंशज. महाराज, सुरुवातीला तुमचं खूप खूप स्वागत करतोय या स्वराज्य माझाच्या मुलाखतीमध्ये आणि आमच्या या नव्याने सुरू झालेल्या चॅनलमध्ये. तुमचं खरंच मनापासून स्वागत करतोय आम्ही. देहू संस्थांचेही तुम्ही संस्थानिक आहात, तिथेही प्रमुख म्हणून काम केलंय. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी आता पुढच्या काळामध्ये हे करणार आहे. पण आता ही आषाढी वारी संपली आहे. काय होता या आषाढी वारीचा अनुभव तुमचा? आषाढी वारी म्हटलं का तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासे, कधी एकादशी आषाढी हे. वाव. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायातील प्रत्येक व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं सगळं लक्ष हे पंढरीकडे लागलेलं असतं. आणि मी कधी विठोबारायाला जाऊन भेटेन अशी भावना मनापासून निर्माण होते, अंतकरणापासून. आणि तो सगळा भाव आपल्याला ह्या आषाढी वारीमध्ये पाहायलाच मिळतो, अनुभवायला मिळतो. हे नुसतं सांगायचं नाही, हे कृतीत लावायचं. तुम्ही तर देहूकर आहात. हो. देहू पासून पंढरपूर, हो, हा पल्ला जवळजवळ 15-20 दिवसांचा, 18 दिवसांचा पल्ला. याच्यातले अनुभव खूप मोठे असणार आहेत. हो, त्याच्याविषयी आपण पुढच्या काळामध्ये जाणून घेऊया मुलाखतीमध्ये. पण तुम्ही देहूकर आहात, तुकाराम महाराजांचे थेट 10वे वंशज आहात. कसे वंशज आहात 10वे? कुठून ही परंपरा तुमची वंशावळ चालत आलेली, जरा थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा. तुकाराम महाराजांना 3 मुलं होती. मोठ्या मुलाचं नाव महादेव महाराज, बर. 2 नंबरच्या मुलाचं नाव विठ्ठल महाराज, बर. आणि 3 नंबरचे त्यांचे चिरंजीव, त्यांचं नाव नारायण महाराज होते. बर बर. तर या 3 मुलापैकी 2 मुलांचा वंशज पुढे चालू राहिला, महादेव आणि विठ्ठल महाराज. बर. तर आम्ही विठ्ठल महाराजांची वंश, म्हणजे 2 नंबरच्या मुलाची वंशज आहे. बर बर. आणि काही बाकीचे देहूमध्ये पंढरपूरमध्ये थोरल्या मुलांची वंशज आहे. आम्ही विठ्ठल महाराजांचे वंशज आहोत. विठ्ठल म्हणजे तुमचा हा 10वा वंश. 10वा वंश आहे. 10वा वंश आहे. बर. तुम्ही देहू संस्थांमध्ये प्रमुख म्हणून ही काम पाहिलं. हो, चालतं देहू मी देहू संस्थांचं माझे अध्यक्ष आहे. 2007-08 साली चतुशताब्दी वर्ष होतं. बरं. त्या 2 वर्षाच्या पिरियड मध्ये मी देहू संस्थांचा अध्यक्ष बनून काम केलेलं आहे. कसं चालतं काम? काय काय उपक्रम चालतात त्याचे? तिथं देहूमध्ये आमचे काही उत्सव आहेत, ते उत्सव आम्ही करतो सगळे. आणि तिथलं कामकाज जे आहे, तिथं काही अन्नदान आहे मोठ्या प्रमाणावर. आणखी पालखी सोहळ्याचं सगळं नियोजन असतं तिथं. विजेचा मोठा सोहळा होतो, पुन्हा कार्तिकीचा सोहळा होतो. असे आणखी नारायण महाराजांचा पुण्यतिथीचा उत्सव मोठा होतो. असे अनेक कार्यक्रम. देहू आणि आळंदीला विठ्ठलाच्या संबंधात खूप मोठं स्थान आहे. हो. अनेक अभंगांमधून देहूचं आणि आळंदीचं वर्णन सुद्धा करण्यात आलेलं आहे. खुद तुकाराम महाराजांनीही या संदर्भात बरंच लिखाण केलंय. काय सांगाल देहू आळंदी बद्दल? देहू आळंदी आणि पंढरी ह्याचा अनन्य संबंध आहे. बर. कारण तुकाराम महाराजांची कुळदेवताच पांडुरंग आहे. बर. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, त्यामुळे कुळदैवत पांडुरंग. वा वा. आणि तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलामुचे जीवन, आगमनिगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन. आमचं जीवनच विठ्ठल आहे. आमच्या जीवनामध्ये दुसरंच काहीच नाही. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. व्यवहारामध्ये आई वेगळी आहे, वडील वेगळे आहेत, भाऊ वेगळा आहे, बहीण वेगळी आहे, चुलता वेगळा आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात सगळी नाती माझी पांडुरंगाची हीच आहे. त्यामुळं आणि तुकाराम महाराज जन्माला येण्याच्या अगोदर 8 पिढ्यापासून तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी होती. तुकाराम महाराज म्हणतात मी काही नवीन केलंच नाही. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, याचा धरणा अभिमान किरणा फुले जात. माझ्या वाडवडिलांनी या सेवेकरता जीवदान दिलेलं आहे. मला फक्त आयता ठेवा मिळालाय. हा देवोनिया जीव वडिले साधेला ठाव,
म्हणजे माझ्या वाडवडिलांनी जीवदान दिलेलं आहे याच्याकरता. मी फक्त हे जतन केले, मी मिळवलं काहीच नाही. मला आम्हाला वारीत फराळ वाटलं तरी आम्ही खूप मोठं काम केल्यासारखं वाटतं. हा, आणि मग तुकाराम महाराजांना तो गर्व नाही, मोठेपण हे सगळं त्यांनी नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, मला सापडलाय, पूर्वजांनी ठेवलेला आहे तो ठेवा. बर. त्यामुळे महाराजांनी ह्याच श्रेय स्वतःला काही घेतलंच नाही. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. आता सेवा घडली नाही असं म्हणता येणार. हा मोठेपणा आहे, हे मोठ्या माणसाचं मोठं लक्षण आहे. सगळं करून मी केलं नाही. आणि तो मोठेपणा हा आणि त्यांच्या अंगी असलेला तो साधेपणा मला आजच्या पिढीतही दिसतोय. कारण तुकाराम महाराजांचे वंशज, प्रत्यक्ष वंशज, आणि आज आम्ही अनेक पुढाऱ्यांचे वंशज बघतोय, त्यांचं काय चाललेलं आहे आणि प्रत्यक्ष तुकारामांच्या वंशजांचं काय चाललेलं आहे. महाराष्ट्रभर, देशभर तुम्ही प्रवचन कीर्तन करता. तुकाराम महाराजांचा वंशज म्हणून लोकांची काय भावना असते तुमच्याबद्दलची? तुकाराम महाराजांचे वंशज म्हटल्यानंतर त्याचा एक नाव लौकिक, त्याचा एक सोहळा, तुमच्याबद्दलचं आकर्षण लोकांमध्ये जरूर असणार आहे. प्रश्नच नाही. बऱ्यापैकी आहे, म्हणजे सगळ्यांनाच आहे असं म्हणणार नाही मी, पण बऱ्यापैकी टक्केवारी त्यांची जास्त आहे. आमच्याविषयी भावना अशी असते की बाबा हे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, मग ह्यांच्या अंगामध्ये काहीतरी त्यांचं थोडंफार तरी रक्त असेल, 1% अर्धा टक्का, आणि आपण भाग्यवान आहे त्यांच्या वंशजाची भेट झाली असा म्हणणारा एक समाजामध्ये वर्ग आहे. अगदी बरोबर. आणि काही लोक असे आहेत की संतांचे ते आप्त तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ते नव्हती संत असा म्हणणारे वर्ग आहे. वंशज असल्यामुळे काय झालं. पण अशा वेळेला महाराज तुकाराम महाराज म्हणतात नाताळाच्या माती मारे काठी. हा म्हणा ते आहे, तो प्रश्नच नाही. आम्ही आमचं असं आहे, तुकाराम महाराज म्हणतात मानील तो देईल काय, अन्न मानेल तो नेल काय, मी गाथा वाचणार आहे. तुकाराम महाराज अगोदरच सांगून ठेवले आम्हाला, एखाद्याने मान तुम्हाला दिला म्हणजे काय दिलं तुम्हाला, काय तुमचा त्यात फायदा झाला. मान दिला तर, आज समजा तुमचा अपमान केला तर काय तोटा झाला. महाराजांच्या आयुष्यामध्ये महाराजांचे असे बरेच प्रसंग आहेत. छत्रपतींनी मान दिला, अगदी, पण गाव कोपला पाटील गावचे लोक गाडवावरून दिंड काढली. महाराजांचं मनोधैर्य खचलंच नाही, अजिबात नाही खचलं. महाराजांनी अभंगच लिहिला, मानील तो देईल काय, अन्न मानील तो नेईल काय, माझं काय घेऊन जाणार आहे. एखाद्याने नाही मला सत्कार केला काय फरक पडणार आहे मला, आणि एखाद्याने सत्कार केला तर काय फरक पडणार आहे. ह्या अनुभूतीवरती तुकोबा गेली. मग ही कुठंतरी आम्हाला ती थोडीफार धरून चालावीच लागते. समाजामध्ये 2 वर्ग आहेत. आता असा पण एक वर्ग आहे मी सांगितला, आणि असा इतका भावनिक वर्ग आहे. मी परभणीमध्ये एकदा कीर्तनाला गेलो होतो. एक 10-15 हजार लोक होते कीर्तनाला, आणि महाराजांचे वंशज म्हणून खेड्यापाड्यातून लोक बैलगाडीने, ट्रॅक्टरने, मिळेल त्या वाहनाने चालत आले होते. आणि त्यांची एक भावना लोकांची की आम्हाला दर्शन मिळावं वंशजाचं. पण मला दुसरा एक कार्यक्रम महत्वाचा होता, आणि तिकडे जाणं गरजेचं होतं. एवढ्या लोकांना दर्शनाकरता वेळ देणं काही वेळा शक्य नसतं अगदी. मग मी निघालो, पण ते लोक माझ्याकडे धावत आले. तर एक महाराजांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, केवळ मी व्यक्ती बापूसाहेब म्हणून ते नाही, महाराजांच्याकडे बघून आम्हाला किंमत आहे असा जर विचार केला तर मी पाहिलं, म्हणजे अगदी वस्तुस्थिती आहे. तर मी ज्या गाडीत मधून परत निघालो होतो, माझी कार जी होती तर त्या कारच्या लोक पाया पडतो ते हात, म्हणजे त्या सगळ्यांचं दर्शन नाही तर ते मी स्वतः पाहिलं. त्या कारला हात लावायचे, असे दर्शन करायचे, कोण त्या कारवरती डोकं ठेवायचे. म्हणजे ही महाराजांच्यावरती श्रद्धा आहे. महाराज तुकाराम महाराजांनी असं कुठलंही एक क्षेत्र ठेवलं नाही की ज्याच्यावरती त्यांचा अभंग नाही. कोणताही असला एक प्रसंग ठेवला नाही की ज्याच्यावरती अभंग नाही. अगदी बरोबर. कोणतंही एक नातं असं ठेवलं नाही की ज्याच्यावरती त्यांचा अभंग नाही. बरोबर. त्याचा आम्हाला खरंच खूप आदर आहे, आणि त्या संदर्भात तुमच्याकडून जाणून घ्यायला जरूर आवडेल. त्यांचे काही अभंग त्या प्रसंगाचे तुमच्याकडून ऐकायलाही आवडतील आम्हाला. महाराजांनी तुम्ही म्हणता तसं प्रत्येक क्षेत्रावरती प्रभाव आहे त्यांचा जबरदस्त. नुसतं त्यांचं काही लोक म्हणतील की परमार्थामध्ये, तसं नाही. त्यांची शेती उत्कृष्ट होती, व्यापार उत्कृष्ट होता. त्यांना तर लोकशाही भक्कम पाहिजे होती, तकलादू लोकशाही नको होती. मग अशा अनेक गोष्टीवर त्यांनी मोठा प्रभाव टाकला. पहिल्यांदा मी लोकशाही बद्दल बोले की आज आपण बघतो समाजामध्ये की जिच्याकडे बहुमत आहे त्याच्याकडे सत्ता जाते. पण तुकाराम महाराज ते खऱ्या अर्थानं बहुमत पाहिजे. म्हणजे
खोटं बहुमत नको आहे. म्हणून महाराजांनी एक अभंगच लिहिला, सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, नाही मानेले बहुमता. चुकीच्या बाजूला बहुमत असेल तर ते मी मान्य करणार नाही, ती लोकशाही मला मान्यच नाही. म्हणजे केवढी त्यांची विचारसरणी आहे त्या काळामध्ये. ह्या परखड बोलणे, अतिशय उत्कृष्ट शेतकरी होते. महाराजांचे 72 अभंग असे आहेत शेतीवरती, केवळ शेतीच सांगितली. म्हणजे आत्ताचा तो MSc अग्री असेल, त्याच्यात PhD केली असेल तर तो सुद्धा कमी पडेल कदाचित. म्हणजे त्यांनी खूप बारकावे. आज आपण खूप प्रगती केलेला म्हणजे आपल्याला एक भास आहे असा की आम्ही खूप प्रगती आहे, प्रगतशील विज्ञान आहे. पण 450 वर्षापूर्वी त्यांनी ठिबक सिंचनची योजना राबवायची कशी सांगितली. त्याच्यावर अभंगातून सिंचन करता मूळ वृक्ष ओलावे सकल. म्हणजे ड्रीप इरिगेशन त्या काळामध्ये क्या बात आहे. पेरणीचा हंगाम किती महत्वाचा आहे. आपण म्हणतो की ज्वारी ही उत्तरा नक्षत्रामध्येच पेरली पाहिजे, आणखी ऊसाची लागण आपण अलीकडच्या भाषेत 15/7 झाली पाहिजे. का तर तो हंगाम फार महत्वाचा आहे. तो किती महत्वाचा असतो याच्यावरती महाराजांनी एक अभंग लिहिला. शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याच्या पेरायला निघालाय शेती, म्हणजे बैलगाडीत ते आवत टाकले, बी घेतले आणि निघालाय. अर्ध्या वाटापर्यंत शेताच्या बैलगाडी गेली आणि त्याला पाठीमागून निरोप आला की तुझी आजी वारलेली आहे. मग आपण सगळ्यात निकडीचा प्रसंग कोणता समजतो. आपल्या घरातली व्यक्ती गेली तर तिची पहिली विल्हेवाट लावायची आणि बाकीचं काम हे नंतर करायचं. पण महाराजांनी सांगितलं, अरे पेरणीचा हंगाम इतका तुझ्या दृष्टीने महत्वाचा आहे, त्या प्रेतावरती चादर झाकून टाक. अभंगातून सांगितलं. हो. आणि संध्याकाळी ये पेरणी करून, आणि संध्याकाळी आल्यावर विल्हेवाट लावते. अभंगच आहे, तुम्ही गाथ्यामध्ये बघा. मडे झाकून या करीती पेरणी कुंब्याची वाणी लवलाही. का तर त्या काळामध्ये पेरणी हा हंगाम महत्वाचा होता. पाऊस लागला तर 15-15 दिवस लागायचा, जमिनीला वापसा यायचा नाही. मग महाराज म्हणायचे, तुला त्या शेतीतून काही धान्य मिळाल्याशिवाय तुझी मुलं बाळ कशी जगणार. आता मेलेल्याचा विचार करूच नको, तिची विल्हेवाट संध्याकाळी लावू. त्याच्यापेक्षा पुढे आणखी त्यांनी प्रमाण खूप सुंदर दिले, मी सगळी सांगणार नाही तुम्हाला, तेवढा वेळ नाही. नातेसंबंधांवरती पण बरेच नातेसंबंधाने सांगितले. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पोरे सक. हे कुठं कळ बैसता संताचे संगती कळो आले कमळापती आपली कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणजे हे तुम्हाला संताच्या संगतीचे होका नाही, तो पण तुम्ही सगळी माझे 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 म्हणणार, पण तुमचं कोणच नाही हे पण त्यांनी सांगितलं. पैसा संपत्ती या विषयावरती पण बरंच लिखाण आहे. मग पैसे कमवायला महाराजांनी कुठे अडसर केलेला नाही, जरूर कमवा म्हणले महाराज. महाराज असे काही अव्यवहारी नव्हते, पण पैसे कमवत असताना चांगल्या व्यवहाराने कमवत. 2 नंबर व्यवहार करायचाच नाही पैसे कमवण्याकरता, शॉर्टकटनं जायचं नाही. त्याच्याकरता अभंग लिहिला त्याने. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाली. मग काय करा, भूत दया गायी पशूंचे पाळण तान्हिल्या जीवन वना माझी. म्हणजे गायी पाळा, दुधाचा धंदा करा, शेती करा, चांगल्या मार्गाने भरपूर पैसे कमवा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कळसच आहे. पर्यावरण जीवन 200 ते 250 अभंग आहेत पर्यावरणावर. आपल्या आरोग्यावरती हा अभंग आहे महाराजांचे, अनेक अभंग आहेत. महाराजांचं आरोग्य अतिशय चांगलं होतं. महाराजांचं एक आरोग्यावरती अभंग तुम्हाला मी सांगेन की आपलं आरोग्य सगळ्यात जास्त आहारावरती आहे. आपण आहार कसा घेतो. मग महाराजांनी एक अभंग केला की युक्त आहार. युक्त शब्द कोणता आहार घेतला पाहिजे, किती घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, कोणता घेतला पाहिजे. युक्त शब्द बऱ्याच अनुषंगाने युक्त आहार. विहार, विहार म्हणजे तुम्ही फिरायला गेला, वॉकिंग आपण ज्याला म्हणतो, मॉर्निंग, हे नियमित पाहिजे. युक्त आहार विहार. नेम इंद्रियाशी साथ नसावी बासर. निद्रा झोप किती पाहिजे. बहुभाषण तुम्ही बोललं किती पाहिजे. ह्याला सगळ्याला मर्यादा आहेत. त्या तुम्ही अमर्याद बोलायचं नाही, जास्त झोपायचं नाही, कमी झोपायचं नाही, योग्यच. म्हणजे असं जर केलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. महाराजांनी सांगितले का म्हणजे आरोग्यावरती प्रकाश टाक. ह्या संतांच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे. एकच अभंग महाराज, ह्याला ज्ञानेश्वर महाराजांचं एक प्रमाण मी दिले की बिंब तरी बचकेची एवढे
परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, वा, शब्दाची व्याप्ती तेने पाढे अनुभवावी. संतांच्या शब्दातली ताकद किती असते. वा वा. तर सूर्य केवढा आहे, छोटा आहे दिसायला, बिंब तरी बचकेची एवढी, म्हणजे छोटा आहे सूर्य दिसायला. पण हा त्रैलोक्यात एकच सूर्य आहे. अमेरिकेमध्ये सूर्य दुसरा नाही, इंग्लंडमध्ये दुसरा नाही, सगळ्या जगाला तो प्रकाश देतोय. आणि तो सूर्य काय म्हणतोय, अजून त्रैलोक्य मोठं असतं तरी माझा प्रकाश पूर्ण उरला असता. वा. तशी ताकद संतांच्या शब्दामध्ये. म्हणजे एकच शब्द सगळ्या ठिकाणी बसतो तुकाराम. त्याच्यावरती एक अभंग सांगेल, जया शिरी कारभार बुद्धी सार तयाची. आज आपण पाहतो की एखाद्या संस्थेची मॅनेजमेंट कुणाकडे दिली जाते. मग ह्याच्यावरती तुकोबारांनी काय सांगितलं की आपल्या घरामध्ये साधारणतः 4-5 भाऊ आहेत, पण आपण जनरली थोरल्या भावाला कारभारी म्हणतो, घराचा मॅनेजर त्याला कारभारी. पण महाराज म्हणले तसं नाही, 4 भावामध्ये जर तुमचा 3 नंबरचा भाऊ मोठा असेल तर त्याच्याकडे मॅनेजमेंट द्या. तो डोक्यानं हुशार असला पाहिजे, शार्प असला पाहिजे, त्याला व्यवहार जाणता आला पाहिजे. जया शिरी कारभार, शिरी म्हणजे डोक्यावरती, कारभार म्हणजे मॅनेजमेंट, जुनी भाषा आहे. आणि बुद्धी सार त्याची, तो हुशार असला पाहिजे. मग त्यामुळे मग हा अभंग घरातला कुटुंबातला कुटुंब मॅनेजर हुशार असला पाहिजे तर ते कुटुंब व्यवस्थित चालेल. गावचा सरपंच हुशार असेल तर ते गाव व्यवस्थित चालेल. तालुक्याचा आमदार हुशार असेल तर तो तालुका व्यवस्थित चालेल. तो देशात राज्याचा मुख्यमंत्री हुशार पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी एकच अभंग बसतो, जया श्री कारभार बुद्धी सार त्याची. त्याच्या कारभार याचा अर्थ मॅनेजमेंट, त्याची मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे तो हुशार पाहिजे. त्या काळात सांगितलं. अनिष्ट रूढी परंपरा याच्यावरती तर तुकाराम महाराज तुटून पडले, प्रहार केला. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांना विद्रोहाचे प्रणेते म्हटलं जातं. अगदी अगदी प्रश्नच नाही, आहेतच. म्हणजे काय आहे ते अभंग आम्हाला ऐकायलाही आवडतील तुमच्याकडून. आता आपण पाहिलं म्हणजे कसे होते तुकाराम महाराज या सगळ्या रूढी परंपरांच्या बाबतीत. महाराजांनी साधू होण्याकरता डोक्याला केस वाढवले पाहिजेत, दाढी वाढवली पाहिजे, अंगात भगवी कपनी काढली पाहिजे असं काही नाही. पांढऱ्या वेशामध्ये सुद्धा साधू असू शकतो. म्हणून महाराजांनी एक अभंग केला, डोई वाढवून केस भूते आणि ते अंगास, ते नव्हती संतजन ते नाही आत्मक. त्यांच्याकडे काय मिळणार नाही, हे सोंग आहे सगळं. टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वाघवी ओंगळ पोटासाठी, बाह्य अंगावरून तुम्ही जाऊ नका. तुकाराम महाराज अंतरंग ओळखणारे होते. म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. वरपंगानं मला सेवा नको आहे तुझी. मग त्या वरपंगा सेवेकरता तुकोबारायांनी अजून दुसरं प्रमाण त्याला देऊन एक पुस्ती चांगली दिली, मोले घातले रडाया नाही असो आणि माया. जर भक्ती वरपंगी असेल तर महाराज म्हणतात की मोल देऊन जर प्रेतापुढं रडायला लावलं तर त्यात काय प्रेमाने असो असणार आहे. म्हणजे भक्तीमध्ये महाराजांना ही भावशुद्ध भक्ती अभिप्रेत. मग त्यांनी अनेक अंधश्रद्धा निर्मूलन तर महाराजांनी अनेक वेळा केली, अनेक अभंगातून केली. मला तर एक जणांनी सांगितलं, अलीकडच्या काळामध्ये आता कोणाचं नाव आपण नाही घ्यायचं, नरेंद्र दाभोळकर असतील, श्याम मानव असतील, यांनी केलेलीच आहे. पण यांच्याही पेक्षा तुकाराम महाराज त्यांच्या अगोदर 400 वर्षापूर्वी खूप ह्या लोकांचे ते आदर्शच आहेत. तुम्ही ज्यांची नावं घेतला ते आदर्श आहेत, त्यांना समोर ठेवूनच यांनी हे केलं महाराजांना समोर. तर 400 वर्षापूर्वी इतकी परखड भाषा महाराजांची मला वाटतं कोणी वापरली. अगदी म्हणजे बकरे कापू नये, ते तर आहे सगळ्यांवरती. सगळ्या अजून तुम्हाला आता एक जिवंत उदाहरण सांगतो की आज आता ते बाई वारली, ती गुजरातमध्ये एक बाई होती आणि ज्याला संतती होत नाही त्याच्याकडे ते आपल्या महाराष्ट्रीयन लोक जायचे. तर परत इतकी संख्या वाढली, मला असं समजलं की महिन्यातून एक ट्रेनच जायची बुक करून गुजरातमध्ये. आणि त्या बाईचा काहीतरी ते आदर्श घ्यायचे. मग ते नवसानं ती मुलं व्हायची असं काय म्हणायचे. तुकाराम महाराजांनी त्याच्यावरती आश्चर्य त्यावेळेस ओढले. म्हणले संतती होण्याकरता आरोग्य चांगलं पाहिजे, नवसाची गरज नाही. मग इतकं परखड भाषा कोणाची असेल मला सांगा. ते काय म्हणले तिथं की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. महाराज म्हणले मग मुलगी वयात आली का नवस बोलायचा, मला मुलगा झाला पाहिजे, मला मुलगी झाली, लग्न करायचं नाही, पतीला स्पर्शही करायचा नाही. आणि जर तिला संतती झाली तर मग तो देव खरा म्हणले. विज्ञानवादी विचार आहे. नवसाला पावणारा देव तो म्हटले. पती आणि मग नवस हे नाही मला चालत, म्हणजे दोन्ही नाही चालत. तिचं आरोग्य चांगलं पाहिजे, नवसाची गरज नाही. म्हणजे हे केवढा परखड विचार आहे. आणि तो विचार त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं.
पण तुकाराम महाराजांचा जर तो एकूणच तो काळ बघितला, हा अगदी ह्या सगळ्या प्रथा, परंपरा, हा त्यानंतर मोठ्या प्रमाणात बोकाळलेला ब्राह्मणवाद, हो हो याच्यावरती तर तुकाराम महाराज तुटूनच पडले होते. अगदी अगदी. आणि महाराजांनाही त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला. त्रास म्हणजे असं नाही, खूप त्रास झाला की प्रवाहाच्या विरोधात पोहत जायचं इतकं सोपी गोष्ट नसते. प्रवाहाबरोबर पोहत जाणं खूप आहे. महाराजांचा प्रवाह हा सगळा विरोधी दिशेने होता, कारण चालीरीती मोडणं सोपी गोष्ट नव्हती. परंतु ते महाराजांनी अतिशय एक ताकदीनं आपल्या बुद्धी सामर्थ्यानं ते सगळं संकटाचे आघात झेलत त्यांनी ते पूर्ण केलं. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभारच आले यायचा. महाराज म्हणले आम्ही ह्या सगळ्या वाटा मोडून टाकल्या, कर्ममार्गाची वाट मोडली, योग मार्गाची मोडली, ह्या सगळ्या वाटा मोडून टाकल्या आणि राज्यभार म्हणजे सगळ्यांना जाण्याकरता राजमार्ग केला. आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर हायवे, तिथं कुणीही जा तुम्ही. हे सगळं महाराजांनी त्या काळामध्ये केलं. तुकाराम महाराजांनाही मंदिर प्रवेश नव्हता. त्यांना मंदिर प्रवेश नव्हता असं म्हणता येणार नाही, होता, ते जात होते प्रवेश, पण काही समाजाला नव्हता. ते तुकोबाऱ्यांना मान्य नव्हते. तुकोबाऱ्यांचं कार्य कुठं मोठं होतं तर त्याचं जिवंत उदाहरण मी वाजपेयींच्या तोंडून ऐकलं. आता विषय निघालाय तर तो मुद्दाम सांगतो की ज्यावेळेस नाणे प्रकाशन झालं त्यावेळेस सगळ्यांनी त्यांची वाहवा केली दिल्लीमध्ये, वाजपेयींची, तुकाराम महाराजांची. आणि त्याच्यामध्ये वाजपेयींचं विशेष त्यांनी आभार मानले सगळ्यांनी. त्या सभेला जसवंत सिंग होते पर्यावरण मंत्री, रामनाईक पेट्रोलियम मंत्री होते, बाळासाहेब विखे पाटील आमचे तुकाराम महाराजांच्या वतीने श्रद्धा असणारे ते अर्थमंत्री होते. अशी सगळी मोठी मंडळी होती. आमचे डॉक्टर सदानंद मोरे होते, संत साहित्याचे गाडे अभ्यासक, आणि सगळे होते. सगळ्यांनी त्यांची स्तुती केली म्हणजे वाजपेयींची की बहुत बडा काम किया, बहुत बडा काम किया. पण मोठी माणसंही मोठी असतात, मोठेपणा लगेच दिला तर स्वीकारत नाही, आमच्यासारखा समजा असं धरून झाला. तर ते म्हणाले मैंने तो मामूली काम किया, एक तुकाराम महाराज का छोटा सा नाना दिखलाय धातु का, ये छोटा काम है, तुकाराम महाराज का बड़ा काम है. हमारा नाम कितने दिन लोग ले जाएंगे, जब तक वाजपेयी का सरकार है तब तक वाजपेयी अच्छा है, वाजपेयी अच्छा है. वाजपेयी का सरकार खत्म हो जाएगा, वाजपेयी खत्म हो जाएगा. लेकिन तुकाराम महाराज का इतना बड़ा काम है कि उनका नाम चंद्र सूर्य है तब तक लोग ले जाएगा. उन्होंने बड़ी क्रांति की है. उन्होंने खाली भजन पूजन वारी नहीं की, उन्होंने बड़ी क्रांति की. वो क्रांतिकारक थे, बड़े आक्रामक थे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली. पण त्यांनी तुकाराम महाराज इतना बड़ा काम किया है, सब जातियों का संगठन किया है. हे बडा काम आहे तुकाराम. ते तुकाराम महाराजांना त्या काळातही ते रुचत नव्हतं की इतर जातींना मंदिर प्रवेश नाहीये. खूप मोठं हो, त्याच्यासाठी संघर्ष केला. जातीचा हा प्रश्न, तुका म्हणे याती होका तयाची भलती, नाही अनेक प्रमाण. महाराज म्हणले आम्हाला जातीशी काही घेणं देणं, माझे सगळे सोयरे आहेत तुकोबाराम, ते माझे सोयरे. सज्जन सांगाती पाय आठवी ती विठोबाचे. मग त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतील कोणत्या जातीचा संत याच्याशी मला काही घेणं नाही. तुकोबाराय जातीनं महार होते, पण तुकोबाराय म्हणतात ते माझे सोयरे आहेत. पांडुरंगाचा जे भक्ती करणारा आहे तो माझा सोयरा आहे. व्यवहारामध्ये आपण सोयरा कुणाला म्हणू शकत नाही, पण तुकाराम महाराज ते माझे सोयरे. इथं कुठल्याही जातीचं नाव घेत नाही, ते सगळे कोणत्या तुकाराम म्हणे याती, जातीचा संबंध नाही. ही फार मोठी क्रांती आहे. उन्होंने उंच नीच काही नेरे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या, दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्ष्या अभंगातून सुंदर वर्णन केले. ते म्हणतात कबीर मोमीन लथिफा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास, चोखा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्यकडे. अरे सगळ्यांचा हा देव आहे, एकट्याचा देव नाही हा. म्हणजे हा एकात्मतेचा संदेश तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी दिला. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या होत्या असं म्हणतात. हो, कितपत सत्य आहे आणि काय वास्तव आहे त्याचं? आता असं आहे, धर्माच्या विरोधामध्ये ज्या रूढी परंपरा एखादी व्यक्ती समाजामध्ये काम करायला लागले तर त्याला विरोधक होतातच. विरोधक कुणाला होतात? जो काम करतोय त्याला विरोधक होतात. लोक नावं ठेवतात कुणाला? काम करतोय त्याला नावं ठेवतात. जो कामच करत नाही त्याला नाव ठेवण्याचा प्रश्न. आमचे मोरे साहेब एक उदाहरण द्यायचे, आज मला मुद्दाम आठवलं. लोक म्हणले
नावं कुणाला ठेवतात, बोलतात कुणाला, तर लोक काम करतो. तो जो कामच काही करत नाही त्याला बोलण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचं चुकलं म्हणायलाच येत नाही. ते म्हणायचं चुकलं म्हणतात माझ्या. मग चुकतं कुणाचं? तो करतो त्याचं, म्हणजे करतो त्याचं चुकतो. जो करतच नाही त्याचा चुकायचा प्रश्नच येत. मग तुकाराम महाराजांचं हे काम बघून धर्ममार्तंड त्यांच्या विरोधात गेलेच होते. प्रश्नच नाही. कुणाला मान्य होणार आहे? तुकाराम महाराजांचं मत हे लाखो लोकांना मान्य होत आहे. एवढं धर्माचं काम करतायत. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानतायत. आणि हा आज जसा लोकांचा स्वभाव आहे तसा पूर्वी होताच. अगदी म्हणजे काही कमी होत असं नाही. त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात होती. म्हणून प्रत्येक तुकोबारायलाच नाही, प्रत्येक संतांना त्रास झाला. अगदी अगदी ज्ञानेश्वर महाराज त्यांना त्रास झाला असं काय नाही. ज्ञानेश्वर महाराजांना खूप त्रास झाला, नाथ महाराजांना झाला, नामदेव महाराजांना. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या, ही खूप मोठी घटना होती. पण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून खूप मोठं नुकसान आहे ते. हो खूप. पण गाथा तरल्या. जे सत्य आहे बरं का, त्या सत्याला कुठेही बाधा येत नाही. हे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुकोबारायांच्या गाथावरती आहे. हे खरं आहे. तुकाराम आणि एक आहे बरं का, मी सांगतो, जे सत्य आहे त्याचं कुणी काही करू शकत नाही. हे आजही खरं आहे. मी तुम्हाला थोडं वेगळं उदाहरण देऊन सांगेन. तुकाराम महाराजांच्या विरोधामध्ये किती लोक होते? खूप लोक होते. पण शेवटपर्यंत तुकाराम महाराज तग धरला, कारण त्यांची वाणी सत्य होती. आता एवढी मोठी सत्ता आपल्या विरोधात जाते म्हटल्यानंतर आणि पावलोपावली त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो म्हटल्यानंतर कदाचित माणूस एखादं पाऊल पाठीमागे घेतो, पण तुकाराम महाराज एक इंचही पाऊल पाठीमागे घेत नाही. आणि कोणाला शरणे गेले नाही आणि जाणारे नाही म्हटले महाराज. मी फक्त गेलो शरण तर पांडुरंगाला जाईल. तुझं मी न कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी, तुझा तीही त्रिभुवने. त्या त्रिभुवनामध्ये शरण जाण्याच्या योग्यतेचा फक्त तूच आहे. मी कुणापुढे शरण जाणार नाही, कुणापुढे मान तुकवणार नाही महाराज. नाही, मी धैर्यवंत आहे. तुका म्हणे वीर्या वीर्य संत धीर समुद्र. समुद्राची उपाधी दिली. म्हणजे मला जीवनामध्ये सुख प्राप्त झालं म्हणून मी त्या सुखात भांबावून जाणार नाही. मला दुःख झालं म्हणून मी त्या दुःखात आक्रोश करून खचून जाणार नाही. मान केला म्हणजे तो मानामध्ये मी भांबावून जाणार नाही. कोणी माझा अपमान केला म्हणजे मी त्यात खचून जाणार नाही. तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र. म्हणजे समुद्राची उपमा दिली. समुद्राला किती नद्या मिळाल्या दुथड्या, तर समुद्राची पातळी वाढत नाही. आणि दुष्काळ पडला, नद्या आटल्या समुद्राला जाणाऱ्या, म्हणून समुद्राची पातळी कमी होत. पर्वती बैसका न संडावी, समुद्र रेखा न ओलांडावी, पृथ्वी या व्हावी भूती आज्ञा माझी. या उक्तीप्रमाणे समुद्र आपली पातळी कधी सोडत नाही. तसं तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीच पातळी सोडली नाही. बाबासाहेब महाराज, तीच परंपरा आजपर्यंत तुम्ही चालवताय. हो. आज तुमच्याकडे जर बघितलं तर तुम्ही देहू संस्थानचे प्रमुख होतात. होय. आणि आजही तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून तुम्हाला मोठा मान आहे. पण आम्ही असं ऐकलंय की तुम्ही अजूनही शेती करता उपजीविकेसाठी. हो आहे. प्रश्नच गरज काय तुम्हाला? प्रवचन नाही, एवढे मोठे सगळं वातावरण माझ्या आवडीचा तो विषय आहे. आणि आमच्या तुकाराम महाराजांनी आयुष्यामध्ये हे परमार्थ कमर्शियल करायचं नाही, ही त्यांची शिकवणच आहे. फार मोठी शिकवण आहे. उपजीविकेचं साधन म्हणून परमार्थ करू नका. उपजीविकेचं साधन म्हणून कीर्तन प्रवचन करू नका. ह्याच्यामध्ये महाराजांचे खूप सगळे अभंग आहेत. ते मी सगळे आता सांगत तुम्हाला बसणार नाही. पण त्यांचा वंशज म्हणून मी कुठंतरी एक कणभर काम करत असताना ते माझ्या मनाला तितकस म्हणजे बरं वाटत नाहीये. आता त्याच विषयावर आलोय तर या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मला तुम्हाला हे विचारायचं की आता हरिभक्त परायणकार, भागवताचार्य, अशा मोठ्या प्रमाणात संस्था उघडकीत आलेल्या आहेत ज्याच्यातून हे सगळं घडतंय. तर त्याच्याकडे बघता किंवा त्याच्यातून जे काही घडणारी आत्ताचे मोठमोठ्याने त्यांच्या फीज आहेत, 3-3, 4-4 लाख रुपये एकेका प्रवचनाला घेतले जात आहेत. तर तुकाराम महाराज असते तर ह्या सगळ्यावरती काय बोलले असते? नाही, आता ते महाराजांनी त्याचा निषेधच केलेला आहे. हे सगळ्यांनाच माहित आहे. म्हणजे जे करतोय त्याला माहितच आहे. ते काय म्हणजे मी सांगायला पाहिजे किंवा काय नाही, ते अभंगच आहेत महाराज. ते अभंग काही झाकरीत नाही, ते उघड आहेत अभंग. आता उघडला का ते दिसतात. त्याचा फार मोठा निषेध त्यांनी केलेला आहे. पण ठीक आहे, आता आपण आज 21व्या शतकाकडे चाललोय.
मग महाराजांनी जे सांगितले त्या पद्धतीने आपल्याला काही वागता येणार नाही. काही गोष्टी बदल केल्या तर कुठंतरी आपण त्याची एक कोर तरी धरून चाललो पाहिजे. एखादा बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले असं म्हणतात. किमान जसं बोलतात महाराज तसं चालले पाहिजेत, हे पण खरं आहे. महाराजांचा अभंगच आहे. देवाला पण म्हणाले महाराजांना पण वाटत होतं की मी जसं बोलतो तसं देवा माझ्याकडून वधवून घेतो, म्हणजे करून घेते. बोले तैसे आणि अनुभवा नाही तरी देवा विटंबना. तू मी जसं बोलतो तसं माझ्याकडनं सगळं ते करून घेतो, नाहीतर मग समाजामध्ये माझी विटंबना होईल. मी एक बोलतो स्वतः दुसरं करतो, मग असं चालणार नाही. म्हणून महाराजांनी त्याच्यावरती खूप ताशेरे वडलेत. पण आता तुम्ही विचारला प्रश्न, तुम्ही त्या अतिशय एक नाजूक मुद्द्याकडे आता मला वळवलेला आहे. म्हणजे आता हा एक अतिशय नाजूक मुद्दा झालेला आहे. म्हणजे आता सगळे कीर्तनकार माझे बांधवच आहेत, आमचे सगळे आप्तेष्टच आहेत, म्हणायला हरकत नाही. ते एक धर्माचंच काम करतायत, पण त्याला लागलेलं हे गालबोट कुठंतरी थोडस कमी व्हावं, थांबलं पाहिजे. आणि त्यांच्याकडून हा परमार्थ व्हावा त्याच्याबद्दल प्रश्न थांबलं पाहिजे, की जेणेकरून आपली बाबा कुठेही चर्चा होऊ नये. आपण संतांच्या वचनाला गालबोट लागू नये, त्यांचं अवमूल्यन होऊ नये, मोठा वारसा अवमूल्यन होऊ नये, ही आमची कीर्तनकाराची जबाबदारीच आहे. फार मोठी जबाबदारी, खूप महत्वाची. त्यामुळं मी आज थोडस बाजूला जाऊन म्हणेन, तुकारामांच्या कक्षेत हे बसत नव्हतं, आजही बसणार नाही. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही उपजीविकेचं साधन दुसरं करा, तुकोबरायांचं म्हणणंच आहे. म्हणूनच तुम्ही शेती करताय. म्हणजे आपल्याला चांगलं जीवन जगायचं म्हटलं, मला सांगा आज पैसा हे साधन आहे. नाहीतर तुम्ही देहू संस्थांचे प्रमुख होता, गाडी घेता आली असती तुम्हाला. हो, नाही प्रश्नच नाही. आमच्या देहू संस्थांचा कारभारच एकदम स्वच्छ आहे, आजही आहे तो. म्हणजे विशेष आज पण आहे ते, असं मी म्हणणार नाही की बाबा मीच केलं. आज पण आमच्यात ती स्वच्छता आहे. आमचे लोक आज पण त्या ह्याला धरून आहेत, सगळे समर्पण करतात. आम्ही कुठलेही तिथं कसल्याही प्रकारचे कृपयाचं मानधन त्या संस्थांमध्ये काम करत असताना घेत नाही. आमचा प्रवास भाडे सुद्धा आम्ही घेत नाही. म्हणजे अगदी एक आपल्या घरातलं काम आहे ते त्या भावनेनं करतात. तर मग पैशावरती तुम्ही विषय आणला, तर आता तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, पण जो मला इतिहास माहित आहे त्याबद्दल सांगेन की तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज त्यांनी हा पालखी सोहळा सुरू केला. त्याच्या अगोदर पालखी नव्हतीच. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये पालखीचा विषयच नाही, पण त्यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज अतिशय बुद्धिमान होते, कल्पक होते. आणि आपल्या वडिलांची वारी आहे ती आपण चालवतोय, चुलत्याबरोबर चालवली पाहिजे. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, याप्रमाणे. मग त्यांनी एक कल्पना केली की आपल्या वडिलांच्या पादुका आपण घेऊन जाऊ. मग वडिलांच्या पादुका घेऊन जायच्या, तर मग आणखी त्याच्यामध्ये व्यापक विचार, आपल्या वडिलांचं श्रद्धास्थान ज्ञानेश्वर महाराज, तर त्यांच्या पण आपण घेऊन जाऊ एकट्यांच्या घेण्यापेक्षा. आणि एक लाकडाची छोटीशी पालखी बनवली, त्या छोट्याशा लाकडाच्या पादुका विधिवत पूजा करून ठेवल्या, आणि ज्येष्ठ वद्य सप्तमीला ते वारीला निघाले. मग आळंदीला गेले दिवरून. मग अष्टमीच्या दिवशी त्यांचं प्रस्थान आजही होतं. त्या पादुका त्यात ठेवल्या आणि ते खांद्यावरती पादुका घेऊन 1300 ते 1400 लोकांच्या समूहाने निघाले. हा 1685ला पालखी सोहळा पहिला सुरू झाला. आणि मग गावोगावरून येत असताना लोक विचारायचे काय, लोकांना माहितच नाही पालखी. मग सगळ्यांना ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यात आहेत हे सांगण्यापेक्षा ज्ञानबा तुकाराम भजन सुरू केलं. मग पालखी कुठली जरी असेल तर भजन ज्ञानबा तुकाराम, हा पायाने कर. आणि आज ते खूप मोठं झालं. हा खूप मोठं, आज त्याचा वृक्षवेल मोठा झाला खूप. मग ते 165 वर्ष ही पालखी सोहळा एकत्रित चालला. तिथून परत तो वेगळा झाला. मग तो ज्ञानेश्वर महाराज स्वतंत्र झाला, हा स्वतंत्र झाला. आणि हे एकत्र यायचे, हा अगोदर एकत्र यायचे सगळे. आता कुटुंब मोठं झालं का ते डिवायडेशन होतं, तोच प्रकार आहे हा सुद्धा. आणि आज सगळं ते व्यवस्थित चालले आहे. म्हणजे जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा सोहळा असेल तर मला वाटते पालखी सोहळा. अगदी अगदी अतिशय खूप आणि शिस्तबद्ध आहे, शिस्तबद्ध भावना आहे त्याच्यामध्ये श्रद्धा आहे. तुम्ही मला बंडखोरसोडे साहेब खूप चांगले प्रश्न विचारले. मला असा एक प्रश्न विचारला होता मी अध्यक्ष असताना एका मीडियाने एफसी रोडला. तर म्हणले हा आज तुम्ही निघालात पालखी सोहळा घेऊन, तुमच्यावर किती लोक आहेत? पहिल्यांदा विचारलं तुमची कितवी वारी आहे, किती पिढ्यापासून? म्हणलं 18. म्हणजे 18 पिढ्या कुठल्या? तर म्हणलं आमच्या विश्वंभर बाबापासून तुकाराम महाराजांच्या अगोदर 8 पिढ्यापासून आजपर्यंत आहे.
ते सांगितलं. मग म्हणले किती लोक आहेत? साधारण त्यावेळेस 2-2.5 लाख लोक होते. 15-20 वर्षाची गोष्ट असेल साधारण. मग 2-2.5 लाख लोक आहेत. मग हा किती दिवसाचा प्रवास आहे? सांगितलं 18 दिवसाचा प्रवास आहे. हे अंतर किती आहे? सांगितलं 250 किलोमीटर. मग त्यांनी मला असा प्रश्न केला की 250 किलोमीटर जर अंतर आहे, त्याच्याकरता तुम्ही 18 दिवस घालवता, हे तर अंतर एका दिवसाचंच आहे प्रवासाने गेलं तर. असं काय होतं? मग तुम्हाला असं वाटत नाही का एक 18-20 दिवस तुमचं काम धंदा सगळा बुडतो, उद्योग, आणि तुमच्या बरोबर तुम्ही 2-2.5 लाखाचा लोकांचा उद्योग बुडवता, त्यांचं दिवस व्यस्त घालवा, असं तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्न मला त्यांनी प्रश्न आहे. हा अगदी. तर मी त्यांना सांगितलं तुमच्या दृष्टीने ते योग्य आहे, पण माझ्या दृष्टीने जे मला वाटतं ते मी सांगितलं की म्हणलं 18-20 दिवसामध्ये जो वेळेचं नियोजन करायला शकतो बरं का, ते वर्षामध्ये करू शकत नाही. पण 18-20 दिवस जो आमच्या वारीत येतो तो वर्ष कसं घालवायचं आहे त्याला कळतं म्हणून हे त्यांना सांगितलं. की आमच्यात आल्यावर अशी शिस्त असते की पहाटे 4ला उठला पाहिजे, 5 वाजेपर्यंत सगळं त्याचं आंघोळ शौच मार्जन सगळं झालं पाहिजे, आणि 6 वाजता सगळं त्याचं बेडिंग गाडीमध्ये टाकून तो वाट चालायला तयार. कार्यक्रम पत्रिकेनुसार सगळं किती पाऊस असेल तर सकाळी 6ला पालखी निघणार असेल तर 6लाच निघते. व्यवस्थापन चोख असतं आणि हे सगळं शिकायला मिळतं. वेळेचं नियोजन कसं करायचं हे पालखी सोहळ्यात येऊन शिका. वेळेचं नियोजन असो, कार्याचं नियोजन असो, आणि तिथं काय होतं, मनुष्य ऍडजस्टमेंट करायला शिकतो. ज्याला ऍडजस्टमेंट जमते तो आयुष्यात काहीतरी करू शकतो. ऍडजस्टमेंट जमलं नाही तर का, मग तिथं एखाद्या वेळेस त्याला कुठली भाजी आवडत नसेल तर ती भाजी खावी लागते. कोण एखादा आपला मित्र कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे बघत नाही, त्याच्याशी मैत्री करावी लागते, त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं, छोट्याशा जागेत झोपावं लागतं, मिळेल तिथं आंघोळ करावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी तिथं शिकायला मिळतात आणि तो शिकून निघतो. म्हणूनच आज वारीला आधुनिक रूप प्राप्त झालंय. आणि आमच्यासारखी तरुण पिढी ही वारीमध्ये खूप आहेत. या वारीचं भविष्य जाता जाता शेवटी मुलाखतीच्या मला सांगा की या वारीचं पुढचं भविष्य काय आहे? तुम्हाला काय वाटतं, ही वारी कुठल्या दिशेने जाईल पुढच्या काळामध्ये? आता ह्या वारीमध्ये तशा 2 दिशा आहेत. एक नवीन पिढी आहे आणि एक आमच्यासारखी जुनी पिढी पण आहे. पण नवीन पिढी सुद्धा मला असं वाटत नाही चुकीच्या मार्गाला जाईल. म्हणजे आमच्या संगतीत ती मुलं आली तर ती खूप म्हणजे अगदी संतांच्या विचाराला सहमतच होतात बऱ्यापैकी. आता त्यांचं थोडस हे डिजिटलीकरण झालेलं आहे, तंत्रज्ञानाचा थोडासा वापर करते ते, पण बाकीचं काय करण्यापेक्षा खूप चांगलं आहे ना. म्हणजे त्यांना नावं नाही ठेवणार मी असं. नवीन पिढी सुद्धा अतिशय एक तिथं काम करतात चांगलं, वयोवृद्ध माणसाला मदत करतायत, आम्हाला मदत करतायत, तुम्हाला काय हवंय म्हणतात, आणि अतिशय त्यांना तो विचार भावतोय. म्हणजे असं सुद्धा काही लक्षात आलेलं आहे. म्हणजे सगळीच याच्यात मुलं वाईट आहे असं नाही म्हणतात. जवळजवळ 90% मुलं, 90% मुली पण येतात, त्या पण भावना प्रदान होत आहेत, आणि म्हणजे ह्याचा उपयोग चांगलाच होईल असं मला वाटतं. काही निगेटिव्ह बाजू जर सोडल्या, काही म्हणजे अगदी अपवाद द्यायला निगेटिव्ह बाजू अपवाद, तर वारीमध्ये सकारात्मकता आहे, वारीमध्ये ऊर्जा आहे, वारीमध्ये भक्ती आहे, वारीमध्ये शक्ती आहे, वारीमध्ये एकात्मता आहे, वारीमध्ये एकता आहे. ही एकता पुढच्या काळामध्ये वाढत जाईल असं तुमचं म्हणणं आहे? अगदी 100% वाढत, आजच वाढीला लागलेली आहे. तुकाराम महाराजांचे 10वे वंशज हरिभक्त परायणकार बापूसाहेब मोरे देहूकर हे आपल्या या स्टुडिओमध्ये आले होते. आम्ही त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यात, खूप कमी वेळेमध्ये खूप काही सांगण्याचा प्रयत्न केलाय. महाराज, आपण आलात आणि मुलाखत दिली त्याबद्दल स्वराज्य माझाच्या टीमतर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद.